नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाजनको केमिस्ट या भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे. बघा, कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ व उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ या पदाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. त्यासोबतच जे उमेदवार कागदपत्र पडताळणीकरिता शॉर्टलिस्ट करण्यात आलेले आहे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कधी बोलवले आहे आणि ज्युनियर केमिस्ट या पदाचा निकाल कधी लागेल या संदर्भात संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे आणि तुम्ही जर का चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर बघा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या भरती संदर्भात येणाऱ्या सर्व महत्त्वाच्या अपडेट मी तुम्हाला देत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की दिनांक 11 नोव्हेंबर 2025 या तारखेला जर बघितलं तर महाजनको कंपनीकडून एक नवीन सूचना जी आलेली आहे. विषयमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा, अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ व उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ या पदांच्या पार पडलेल्या ऑनलाईन परीक्षांची कागदपत्रे पडताळणीसाठी ती जमा करण्याच्या प्रक्रियेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांबाबत ही जी सूचना ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा, अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ व उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ या पदांची सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीच्या अनुषंगाने सदरील पदांची ऑनलाईन परीक्षा पार पाडण्यात आली आहे. आता बघा, तुम्ही इथे बघू शकता की कागदपत्र पडताळणीसाठी ती जमा करण्याच्या प्रक्रियेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची पदनिहाय यादी प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला इथे खाली ठिकाणी क्लिक करावे लागणार आहे. आता बघा, हे जे तुम्हाला दोन बॉक्स देण्यात आलेले आहे की अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ आणि उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ या बॉक्समध्ये बघा, ज्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणीसाठी म्हणजे शॉर्टलिस्ट करण्यात आलेली आहे त्यांचे नाव तुम्हाला या बॉक्समध्ये म्हणजे की लिस्टमध्ये दिसून येणार आहे. ते आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी दाखवणार आहे की कशा प्रकारे तुमचे नाव आहे की नाही यामध्ये. त्या अगोदर बघा, या पीडीएफ मध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया की कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये सांगण्यात आलेल्या आहे. आणि तुम्हाला जर काही पीडीएफ बघायची असेल किंवा बघा तुमचे नाव या लिस्टमध्ये आहे की नाही तर संपूर्ण जे माहिती आहे पीडीएफ बद्दलची मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरती दिलेली आहे. त्यावरून तुम्ही बघू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा, उमेदवारांना सूचित करण्यात येते की उपरोक्त याद्या ह्या ऑनलाईन परीक्षेत उमेदवारांना प्राप्त झालेले गुण तसेच जाहिरातीत देण्यात आलेल्या रिक्त पदांची उपलब्ध संख्या आणि सामाजिक समांतर आरक्षण विचारात घेऊन एकाच 5 प्रमाणात तयार करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन परीक्षेकरिता उपस्थित सर्व उमेदवारांचे ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुण अंतिम निवड यादीसोबत प्रसिद्ध करण्यात येतील. बघा, यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की यामध्ये तुमचे फक्त नाव, रोल नंबर वगैरे हे तुम्हाला दिसून येणार आहे आणि तुम्हाला परीक्षेत किती गुण मिळालेले आहे ते तुम्हाला अंतिम निवड यादीसोबत तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याची माहिती यामध्ये सांगण्यात आलेली आहे. आता बघा, कागदपत्र जमा करण्याच्या प्रक्रियेस पात्र ठरलेल्या उमेदवारांनी कागदपत्रे जमा करण्याकरिता खालील अटी व शर्तींची पूर्तता करणे ही सर्वस्वी उमेदवारांची जबाबदारी असेल. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. बघा, यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, कागदपत्र जमा करण्याकरिता कोणकोणत्या अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहेत जे की तुम्ही इथं बघू शकता. उपरोक्त यादी कोणती निवड अथवा प्रतीक्षा यादी नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता बघा, ही जी यादी आहे ती निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली नाही आहे. जे काही उमेदवार कागदपत्र पडताळणीकरिता पात्र झालेले आहेत अशा उमेदवारांची यादी जी ती लावण्यात आलेली आहे. त्याच खाली जर बघितलं तर संपूर्ण जे अटी व शर्ती आहे महत्त्वाचे तुम्ही इथं वाचून घेसाल, जेणेकरून बघा कागदपत्र पडताळणीकरिता तुम्हाला कोणती अडचण यायला नको. आणि जर का तुम्हाला कोणता पॉईंट यामधील समजत नसेल तर बघा, नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. आता बघा, या 17 नंबरच्या पॉईंट मध्ये आणखी काय सांगण्यात आलेलं आहे की उमेदवारांनी कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेवेळी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची रीतसर पडताळणी केल्यानंतर वैयक्तिक मुलाखतीस पात्र ठरत असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. बघा, ज्या कोणा उमेदवारांची कागदपत्र पडताळणी पूर्णपणे पार पडेल त्या उमेदवारांना जर बघितलं वैयक्तिक मुलाखतीत बोलवण्यात येणार आहे किंवा त्याची यादी लावण्यात येणार आहे. कागदपत्र जमा करण्याच्या प्रक्रियेची पात्रता यादी ही जाहिरातीत नमूद रिक्त पदांच्या एकाच 5 या प्रमाणात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सबब कागदपत्रे पडताळणी अंती प्रसिद्ध करावयाच्या वैयक्तिक मुलाखतीस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या यादीत एकाच 3 या प्रमाणात कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या सर्वच उमेदवारांचा समावेश नसेल याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी. बघा, कागदपत्र पडताळणीकरिता जर बघितलं तर एकाच 5 या प्रमाणात जर बघितलं उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे आणि वैयक्तिक मुलाखतीत जर बघितलं तर एकाच 3 या प्रमाणात उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता बघा, तुम्ही इथं खाली बघू शकता की यामध्ये आणखी काय सांगण्यात आलेलं आहे की कागदपत्रे पडताळणीसाठी ती जमा करण्याच्या प्रक्रियेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची दिनांक व वेळ निहाय यादी प्राप्त करून घेण्यासाठी उमेदवारांनी खालील ठिकाणी क्लिक करावे. बघा, उमेदवारांना कोणत्या दिवशी आणि कुठं जायचं आहे याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता की दिनांक 19/11/2025 ते दिनांक 21/11/2025 रोजी कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची पदनिहाय व दिनांक व वेळ यादी यामध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा, तुम्हाला कोणत्या ठिकाणी कागदपत्र पडताळणी म्हणजे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता जावं लागणार आहे तर यामध्ये देण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, एस्ट्रेला बॅटरीज एक्सपान्शन इमारत, पहिला मजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, पूर्व मुंबई आणि पिनकोड तुम्हाला यामध्ये देण्यात आलेला आहे. बघा, या ऍड्रेसवरती तुम्हाला कागदपत्र पडताळणीकरिता
जे तुम्हाला नाव म्हणजेच की नावासमोर तुम्हाला कोणत्या दिवशी आणि कोणत्या टाइमला बोलवले आहे त्या दिवशी तुम्हाला जायचं आहे. आता बघा ही पण माहिती आपण बघूया. त्या अगोदर बघा मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की ही जी माहिती आहे जसे की बघा कोणकोणते विद्यार्थी जे शॉर्टलिस्टेड झालेले आहे तुम्ही इथं बघू शकता. या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर जे काही कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ आहेत आणि उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ आहेत या पदासाठी कोणकोणते विद्यार्थी म्हणजेच की शॉर्टलिस्टेड झालेले आहेत त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की रिक्रुटमेंट ऑफ ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट म्हणजेच की कार्यकारी सहाय्यक या पदाची जर बघितलं डेट ऑफ एक्झाम जे की इथं देण्यात आलेली 30 जून 2025 या तारखेला झालेली होती. आता बघा शॉर्टलिस्ट कॅटेगरी म्हणजेच की बघा ही जे एससी कॅटेगरीची लिस्ट लावण्यात आलेली आहे तुम्ही इथं बघू शकता. तुम्हाला इथं रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, अप्लाइड कॅटेगरी, सिलेक्टेड अंडर आणि त्यासोबत बघा तुम्ही डेट ऑफ बर्थ, तुमचे नाव यामध्ये बघा तुम्हाला किती गुण मिळालेले आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली नाही आहे. त्यामध्ये अगोदरच सांगितलं आहे की अंतिम निवड यादीमध्ये तुमचे गुण जे तुम्हाला देण्यात येणार आहे. त्यानंतर बघा शॉर्टलिस्टेड कॅटेगरी एसटी कॅटेगरीची लिस्ट तुम्हाला दिसून येणार आहे. प्रत्येक कॅटेगरीनुसार तुमचे बघा यामध्ये नाव आहे की नाही तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. सरळ शेवटी जर बघितलं तर बघा ओपन कॅटेगरीची लिस्ट जे तुम्हाला इथे दिसून येणार आहे. त्याचप्रमाणे जर बघितलं तर उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ आहेत या पदाची पण लिस्ट तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. आणि ही जी लिस्ट आहे मी आधीच सांगितलं की टेलिग्रामवरती तुम्हाला मिळून जाणार आहे. आता बघा तुम्हाला कोणत्या दिवशी कोणत्या वेळेला तुम्हाला जावे लागणार आहे कागदपत्र पडताळणी करिता त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा तुम्ही इथे बघू शकता आता की डेट अँड बॅच वाईज लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट अँड डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट या पदासाठी जर बघितलं तुम्हाला इथे रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, पूर्ण नाव, पोस्ट आणि डेट ऑफ डॉक्युमेंटेशन सबमिशन, बॅच ऑफ डॉक्युमेंट सबमिशन म्हणजे की तुम्हाला मॉर्निंग सकाळी जायचं आहे की संध्याकाळी याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. बघा यामध्ये जर बघितलं या लिस्टमध्ये तुमचे नाव आहे की नाही असेल तर बघा तुम्हाला कोणत्या तारखेला ज्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागणार आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती या पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. टोटल जर बघितलं तर बघा 137 कॅन्डिडेटना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे. आणि बघा महत्त्वाच्या जे अटी शर्ती या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही वाचून घेसाल. आणि बघा तुम्हाला कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतात त्याच्याबद्दल जर बघितलं तुम्हाला मी टेलिग्रामवरती देणार आहे. त्यानुसार जर बघितलं तुमचे डॉक्युमेंट जे तुम्ही रेडी करून ठेवा. बघा 19/11 या तारखेपासून जर बघितलं तर 21/11 या तारखेदरम्यान तुमचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते होणार आहे. आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की ज्युनियर केमिस्ट या पदाचा निकाल कधी लागणार आहे कारण की बघा भरपूर विद्यार्थी जर बघितलं तर या निकालाची वाट बघत आहे. आता बघा महाजनको कंपनीकडून ज्युनियर केमिस्ट या निकालाबद्दलची एक पण अपडेट अजूनपर्यंत आलेली नाही आहे. आता बघा 19/11 ते 21/11 या दरम्यान जर बघितलं तर यांची जे कागदपत्र पडताळणी ती केल्या जाणार आहे. आणि यांची कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर जर बघितलं ज्युनियर केमिस्टच्या पदाची निकालाची अपडेट येऊ शकते किंवा बघा याच्या अगोदर पण येऊ शकते ते सांगता येणार नाही. पण बघा ज्युनियर केमिस्ट या पदाचा जो निकाल आहे नोव्हेंबर मंथ मध्ये कन्फर्म लागणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि बघा जशी काही याची निकालाची अपडेट आपल्यापर्यंत येईल तशी मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ मार्फत किंवा टेलिग्राम चॅनलवरती अपडेट देणारच आहे. म्हणून तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळवण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊन जा जेणेकरून तुमच्याकडून एक पण माहिती मिस व्हायला नको. आणि ज्या विद्यार्थ्यांचे नाव या लिस्टमध्ये आहे त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता. तर बघा अशा प्रकारची याची महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.